नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 9 जून 2025 आहे. शेतकऱ्यांना पावसाची आतुरता लागलेली आहे आणि पुढील 11 तारखेनंतर छत्रपती संभाजीनगरला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. 11 तारखेला बघा पैठण तालुक्याला काही ठिकाणी पाऊस जोरदार स्वरूपाचा असेल, तर छत्रपती संभाजीनगरच्या बाकीच्या तालुक्यांना हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 11ला असेल. तर 12 तारखेला दुपारनंतर पैठण तालुका जोरदार स्वरूपाचा, रात्रीला दुपारनंतर आणि रात्रीला पैठण तालुका, गंगापूर, वैजापूर, जालना, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, वैजापूर तालुका जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 12 तारखेला दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळेस जोरदार स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना पडण्याची शक्यता आहे. जालन्यालाही जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. खाली बीडला, पुन्हा नाशिक या भागांना जोरदार, काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. 12 तारखेला दुपारनंतर या पावसाला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. रात्रीच्या वेळेसही हा पाऊस जोरदार स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे. बघा, हा पाऊस 12 तारीख, 13, 14, 15 या वेळेस म्हणजे 12 पासून 15 पर्यंत, 16 पर्यंत जोरदार पाऊस असेल. 17, 18ला थोडासा पावसाचा जोर कमी होईल. पुन्हा 19, 20, 21, 22, 23 पर्यंत, जवळपास 12 तारखेपासून 23 तारखेपर्यंत हा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. यामध्ये कुठलाही तालुका यावेळेस सुटणार नाही. मागच्या वेळेस जसं सांगितलं होतं की प्रत्येक गावाला पाऊस हा पुरणार नाही. 5 तारखेपासून पुढचा जो पाऊस आहे हा प्रत्येक गावाला पुरणारा नाही. तसं तो पाऊस खरोखर पुरलेला नाही. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही झालेला आहे. तसं यावेळेस हा पाऊस हा प्रत्येक गावाला पुरणारा पाऊस आहे. जोरदार पाऊस जवळपास 12 तारखेपासून जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना जोरदार, काही ठिकाणी वाहुनी, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. बघा, तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यायची आहे. कपाशीच्या सऱ्या पाडून ठेवा, जेणेकरून पाऊस आल्या आल्या आपल्याला कपाशी लावता येईल, कपाशीची लागवड करता येईल, अन्य इतर पिकांचीही लागवड करता येईल. त्या जसं आपल्याला कोणत्या पिकाची लागवड करायची आहे त्या पद्धतीने आपली तयारी करा आणि 12 तारखेच्या आत आपल्या शेतीचे कामे करून घ्या. 12 तारखेला मात्र जोरदार स्वरूपाचा, वाहुनी स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना होणार आहे. या पावसाचा जोर हा पैठण तालुका, वैजापूर, गंगापूर, प्रॉपर छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद या भागांना, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणी भाग आहे, दक्षिणी, पश्चिमी आणि पूर्व या भागांना जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच सिल्लोड, सोयगाव या भागांना मध्यम, काही ठिकाणी जोरदार. तर तिकडे मात्र 19 तारखेनंतर पुन्हा जास्त जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. म्हणजे सिल्लोड, सोयगावलाही 19, 20, 21, 22, 23ला जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तोपर्यंत ह्या 12 तारखेला मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तिकडेही आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना हा पाऊस पडणार आहे. पण जास्त जोर 17 पर्यंत इकडचा भाग राहील, पैठण, वैजापूर, खुलताबाद आणि गंगापूर. आणि 19 नंतर सिल्लोड, सोयगावकडा भाग जोरदार स्वरूपाचा राहील. तोपर्यंत सध्याच्या कंडिशनला हाय प्रेशर आहे. आजही जोराचे वारे वाहत आहे. 2-3 दिवस हे वारे असेच वाहणार आहे आणि ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरला आहे. जवळपास दक्षिणी भागांकडेच हा पाऊस असेल, उत्तर भागाकडे हा पाऊस नसेल तोपर्यंत. आणि 12 तारखेनंतर सर्वत्र हा पाऊस, जवळपास सर्वत्र महाराष्ट्रातच जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची शक्यता राहणार आहे. याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.